मित्रांनो, डॉक्टर विगो दुर्गे लिखित स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकर या पुस्तकाचे आपण आता वाचन करत आहोत. 5वा भाग. जर आपणास माझा हा उपक्रम, माझी वाचन शैली आवडली असल्यास कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर सुरू करूया आजच्या भागाचे वाचन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक 21 ऑगस्ट 1917 रोजी विलायतेहून भारतात परत आले. तेव्हा रमाबाईचे मन साहजिकच मोहरून गेले. आता तरी आपणास सांसारिक जीवन मनसोक्त उपभोगता येईल. आता आपला उच्च पदवीधर पती उत्तम नोकरी करून खूप पैसा मिळविल आणि आपणास सर्वांना सुखी करील, अशी रमाबाईची प्रामाणिक कल्पना होती. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर कराराप्रमाणे भारतात परत येऊन बडोदा सरकारची नोकरी करणे डॉक्टर आंबेडकरांना आवश्यक होते. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांना बाबासाहेबास आपल्या राज्याचे अर्थमंत्रीच करायचे होते, परंतु काही स्पृश्य अधिकाऱ्यांच्या अडथळ्यामुळे निरुपायास्तव शेवटी त्यांची नेमणूक महाराजांचे सैनिक सचिव या पदावर करण्यात आली. आपल्या पतिराजांना चांगली नोकरी मिळाल्याचे ऐकून त्यांची पत्नी साध्वी रमाबाईला अतिशय आनंद झाला. त्यांनी आपल्या पतीला मोठ्या अभिमानाने मुंबईहून बडोद्याला जाताना निरोप दिला. बडोद्याला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशीच ते आपल्या नियोजित कामावर रुजू झाले. परंतु दुर्दैवाने इथेही त्यांची जात आडवी आली. महार, अस्पृश्य, हरिजन म्हणून त्यांची अवहेलना होऊ लागली. बडोद्यामध्ये राहावयास त्यांना लहानशे घरही मिळेना. पारसी किंवा ख्रिस्ती समाज देखील त्यांना आपल्या घरी जागा द्यावयास अनुकूल नव्हते. महाराच्या हाताचा स्पर्श होईल म्हणून त्यांच्या ऑफिसचा चपरासी देखील कामाच्या फायली दुरूनच टेबलावर टाकायचा. स्पृश्य समाजाकडून नेहमीच मिळणाऱ्या अशा प्रकारच्या निंद्य व तुच्छ वागणुकीला ते अत्यंत कंटाळले. आपल्यावरील अस्पृश्यतेचा जन्मजात कलंक कसा दूर होईल याचाच ते नेहमी विचार करीत. शेवटी नोकरीचा नाद सोडून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे त्यांनी ठरवले. आपल्या आवडीचा बॅरिस्टरीचा स्वतंत्र व्यवसाय करावयाचा त्यांनी निर्धार केला. त्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर धन संपादन करून कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी पुन्हा इंग्लंडला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बडोदे संस्थानाचा नोकरीचा राजीनामा देऊन ते सरळ मुंबईला निघून आले. बाबासाहेबांना मुंबईला परत आलेले पाहून रमाबाईला अतिशय आनंद झाला. आता यापुढे तरी आपल्या पतीच्या सहवासाचा लाभ होईल आणि आपणास त्यांची सेवा करण्याची संधी मिळेल, अशी रमाबाईची कल्पना होती. यावेळी मुंबई येथील सिडेनहॅम महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा रिकामी होती. त्या जागेसाठी उच्च वर्गीयांचे अनेक अर्ज आले होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची शिफारस लॉर्ड सिडेनहॅम यांनीच केल्यामुळे त्यांना अर्थशाखेची प्राध्यापकी मिळाली. दिनांक 11 नोव्हेंबर 1918 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषय शिकवण्याचा प्रारंभ केला. त्यावेळी त्यांना 450 रुपये मासिक वेतन मिळत असे. गृहिणीचे सुखी संसार आणि त्यांच्या पतीची संसारिक विषय मते पाहून आपलाही संसार असाच आदर्श असावा असे विचार त्यांच्याही मनाला चाटून जात. बाबासाहेबांनी आपल्या मुलाबाळांकडे, पत्नीच्या सुखदुःखाकडे थोडे तरी लक्ष पुरवावे असे रमाबाईंनाही वाटायचे. कधी कधी त्या वैतागून जात असत. अशाच एका प्रसंगी बाबासाहेब वैतागलेल्या रमाबाईंना प्रेमाने म्हणाले, "अगं रामू, डोळ्यावर आलेलं संसार सुखाचं मायावी मोहजाल बाजूला सारून तुझ्या स्वर्गीय मामांजीची अखेरची इच्छा आठव, म्हणजे माझ्या म्हणण्याचा मतितार्थ तुला उलगडेल. केवळ पिताजीचे स्वप्न साकार करण्यासाठी लंडनला जाऊन मला बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे. स्वर्गीय बाबांची मनीषा फलद्रूत करायची आहे. माझ्या कोट्यावधी पददलित अस्पृश्य बांधवांच्या अन्यायाला जगाच्या वेशीवर टांगायचे आहे. त्याकरिता अद्यावत कायद्याचे ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. बॅरिस्टर झालो म्हणजे कोणाचीही गुलामी न करता वकील म्हणून मला स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहता येईल आणि खऱ्या अर्थाने समाजकारण व राजकारणही निर्धास्तपणे करता येईल." बाबासाहेबांचे उपरोक्त विचार ऐकून साध्वी रमाबाईची स्वामीनिष्ठा जागृत झाली. त्यांना पतिदेवांच्या विचाराची उंची महत्ता कळू लागली आणि संसार विषयक भ्रामक स्वप्नांचे मोहपाश झुगारून तात्काळ त्या स्वाभिमानाने उद्गारल्या, "साहेब, आपण मुळीच काळजी करू नका.
आपणास आपल्या दलित समाजाच्या कल्याणाचा संसार करायचा आहे, तरी आपल्या इच्छेच्या आड मी येऊ इच्छित नाही. यापुढे मी आपल्या ध्येयपूर्तीसाठी पूर्ण सहकार्य देईन. आपण निश्चित असावे. पत्नीचे हे उद्गार ऐकून बाबासाहेबांचा उत्साह पुन्हा जागृत झाला. कर्तृत्वाला चालना मिळाली. ध्येय साधनेची नवीन स्फूर्ती मिळाली. म्हणून डॉक्टर आंबेडकर रमाबाईंना आपली खरी स्फूर्ती देवता असल्याचे प्रकटपणे कबूल करीत. यानंतर रमाबाई घरातील खर्च मोठ्या काटकसरीने चालवू लागल्या आणि पतीच्या परदेशातील कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी पैसा जमा करू लागल्या. बाबासाहेबांच्या शिक्षणाविषयी सार्थ अभिमान रमाबाईंना वाटायचा. आपल्या सारख्या अशिक्षित बाईला एवढा ज्ञान संपन्न व विद्वान पती लाभावा यात त्यांना मोठी धन्यता वाटत असे. बाबासाहेबांचे बॅरिस्टरीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आपल्या सुखाची आहुती दिली. त्यांच्या साऱ्या सुखदुःखात समरस झाल्यात. पतीच्या कष्टमय ध्येयवादी जीवनात प्रामाणिकपणे साथ दिली. आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून विशेष कोणतीही अपेक्षा केली नाही. त्यांच्या अंगीकृत कार्यात त्यांच्या मागे सावलीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. यापुढे आपल्या पतिदेवासाठी आपले जीवन वेचावे, त्यांना मोठे करावे, कीर्ती शिखरावर पोहोचवावे म्हणून साध्वी रमाबाईच्या संसारातील ही आर्थिक दुरावस्था व ओढा ताण पाहून बाबासाहेबांच्या काही हितचिंतकांनी त्यांना आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. परंतु स्वाभिमानी पुरुषाची स्वाभिमानी पत्नी साध्वी रमाबाईंनी कोणाचीही आर्थिक मदत न स्वीकारता प्राप्त झालेली रक्कमही साभार परत केली. मनाच्या श्रीमंतीचे मोठे श्रेष्ठ उदाहरण यापेक्षा जगात दुसरे कोणते असेल बरे. याच सुमारास रमाबाईचा दुसरा मुलगा गंगाधर आजारी पडला. मागील बाकी चुकती केल्याशिवाय पुन्हा औषध देण्याचे त्यांच्या फॅमिली डॉक्टरने नकारले. गंगाधरचा आजार एकसारखा वाढत होता. पैसा जवळ नसल्यामुळे औषधाविना आजारी बाळास घेऊन देवापुढे प्रार्थना करीत बसण्याशिवाय त्यांच्या हाती काय होते. मुंबई महानगरपालिकेतील दवाखान्यातील मोफत मिळणारे औषधही त्यांनी आपल्या बाळाला देऊन पाहिले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. एका रात्रीला गंगाधर जो झोपला तो कायमचाच, पुन्हा कधीही न उठण्यासाठी. मातोश्री रमाबाई गहीवरून रडू लागल्या. त्या दरिद्री मातेजवळ कपाळावर हात मारून रडण्याशिवाय आता काय उरले होते. या दुःखद प्रसंगी देखील डॉक्टर बाबासाहेबांच्या काही स्नेही मंडळींनी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वाभिमानी रमाबाईंनी त्यांनी आणलेले सर्व रुपये त्यांना साभार परत केले आणि प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. साध्वी रमाबाईच्या जीवनातील कोणत्याही सहृदय व्यक्तीचे मन हेलावणारा उपरोक्त करून प्रसंग आठवल्यास स्वाभिमानी महिलेच्या आदर्श वृत्तीचे उत्तम उदाहरण इतिहासात दुसरे नसावे असे वाटते. दिनांक 14 एप्रिल 1923 रोजी बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडहून बॅरिस्टर व डॉक्टरेट या सर्वोच्च सन्मानाच्या पदव्या प्राप्त करून भारतात परत आले. त्यांचे इंग्लंडमध्ये वास्तव्य असताना पैशाची अडचण तर नेहमीच होती. त्यामुळे मायदेशी परतताना देखील त्यांच्याजवळ प्रवास खर्चासाठी पुरेसे पैसे नव्हते. जहाजाच्या तिकिटाच्या पैशाची पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय तिथून निघणे शक्य नव्हते. त्यामुळे आपल्या घरी व आपल्या इष्टमित्रांना मुंबईला येण्याची निश्चित तारीख त्यांनी कळवली नव्हती. मी लंडनहून मुंबईला लवकरच येईन एवढीच मोघम माहिती त्यांनी पत्रातून सर्वांना कळवली. त्यामुळे त्यांची पत्नी रमाबाई व इतर कुटुंबीय मंडळी तसेच त्यांचे स्नेही मंडळी त्यांच्या आगमनाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत होती. परंतु बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकरांना लंडनहून मुंबईला घेऊन येणाऱ्या आगबोटीची इकडे समाजातील लोकांनाही कळून चुकले की आपल्या समाजात सुद्धा आता बॅरिस्टर आंबेडकर सारखा एक जबरदस्त वकील आहे. तोच पददलितांचा उद्धारक आहे, अस्पृश्यांचा प्रामाणिक पुढारी आहे, आपली बाजू जगापुढे मांडणारा सक्षम नेता आहे. एकदा वकिलीची फी म्हणून डॉक्टर आंबेडकरांना नगदी 300 रुपये मिळाले, तेव्हा ते सर्व रुपये त्यांनी रुमालात बांधून घरी घेऊन आपल्या गृहलक्ष्मीचे स्वाधीन केले. इतके रुपये एकदमच बघून रमाबाईचा आनंद गगनात मावेना, कारण इतके रुपये त्या साध्वीने जीवनात कधीच पाहिले नव्हते. प्रथमतः ती सर्व रक्कम रमाबाईंनी स्वर्गीय रामजी बाबांच्या छायाचित्रासमोर ठेवली आणि साहेबाची उत्तरोत्तर अशी प्रगती व्हावी म्हणून त्यांचा आशीर्वाद मागितला.
बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांची वकिली आता हळूहळू वाढत होती. कीर्ती होत होती. हातात वरचे वर पैसा नेहमी खेळत होता. त्याचबरोबर मोठमोठे ग्रंथही खरेदी करण्याची त्यांची पूर्वीची वेळही हळूहळू वाढत होते. जुने असो वा नवीन कोणतेही उत्कृष्ट पुस्तक त्यांच्या नजरेस पडले की ते पुस्तक विकत घेतल्याशिवाय बाबासाहेबांना चैन पडत नसे. अपेक्षित पुस्तक हाती येईपर्यंत ते कधीही स्वस्त बसत नसत. डॉक्टर आंबेडकर ज्ञान पिपासू असल्यामुळे त्यांची ज्ञानोपासना एकदा सुरू झाली की त्यांना तहान भुकेची देखील शुद्ध नसायची. एकदा बाबासाहेबांनी लॉज ऑफ इंडियन या पुस्तकाचे 5 भाग 500 रुपयात जुन्या पुस्तकाच्या दुकानातून विकत घेतले आणि घरी आणून त्यांनी आपले सारे लक्ष कायद्याची ती पुस्तके वाचण्यात केंद्रित केले. रात्रीची जेवणाची वेळ झाली तरी या कायद्याच्या पुस्तकातून त्यांचे डोके बाहेर निघेना. अगदी त्यांच्या वाचनाच्या टेबलावर वाढलेले ताट ठेवून, साहेब जेवणास सुरुवात करा, आधी जेवून घ्या आणि मग वाचा, असे रमाबाईंनी त्यांना 5-6 वेळा सांगून पाहिले. परंतु पतिरायांची वाचनाची समाधी काही केल्या भंगेना. जेवणासाठी ठेवलेले पात्राकडे त्यांचे लक्ष होते कुठे? ते पुस्तकातील पानापानावरच्या विचार पक्वान्नाचा स्वाद घेण्यात घडलेले. अहो जेवताना, अहो जेवताना, असे रमाबाई वारंवार म्हणाल्या. परंतु बाबासाहेबांकडून प्रतिसाद मिळेना. मग एकदाच ते उद्गारले, अगं पुस्तकाचे एवढे पान संपवितो मग जेवतो. त्यावर रमाबाई शांतपणे म्हणाल्या, नवऱ्याने बायकोकडे, मुलाबाळांकडे, संसाराकडे लक्ष द्यावे. अशा कोणत्या पानावर लिहिलेले आहे तेवढे सांगा अन किती वाचायचं तेवढं खुशाल वाचत बसा. असा संवाद नव्हे, प्रेमाचा कलह त्या पती पत्नीमध्ये नेहमीच चालायचा. विकास स्वतःच करावयास पाहिजे. डॉक्टर आंबेडकर त्याच पददलित अस्पृश्य समाजातील असल्यामुळे आणि त्यांनी स्वतः पददलितांची व्यथा भोगलेली असल्यामुळे त्यांनी ठरवले की आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी आपणच तन मन धनाने अविरत कार्य करायचे. त्यामुळे अस्पृश्योद्धार हेच त्यांनी आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय ठरविले आणि आपले उर्वरित जीवन याच उपेक्षित कार्यासाठी वेचण्याचा निर्णय केला. अस्पृश्यांना स्वाभिमान व स्वावलंबनाचे जिने शिकवण्यासाठी आणि आत्मोन्नती आणि प्रगतीचा मार्ग दाखवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य बांधवासमोर असंख्य भाषणे दिली. पददलित अस्पृश्य समाजासमोर दिलेल्या आपल्या भाषणातून ते मुख्यतः प्रतिपादन करीत, बंधूंनो, जगात मानव म्हणून जगण्याचा प्रत्येकांना हक्क आहे. तुम्हीही मानव असल्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या गरजा इतरांप्रमाणे तुम्हालाही मिळावयास पाहिजे. तो मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून तुम्हीही चांगले जीवन जगा, आत्मोद्धारासाठी शिक्षण घ्या, स्वच्छतेने राहा, स्वाभिमान धरा आणि आपल्या मुलांना शाळेत पाठवा, कारण शिक्षणाशिवाय सुधारणा होणे शक्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य अस्पृश्योद्धार कार्यासाठी वेचले. ते म्हणत, ज्या अस्पृश्य समाजात मी जन्मलो, वाढलो, त्याची सेवा करण्यात मला मृत्यू यावा अशी शपथ मी घेतो आहे. अस्पृश्यांचा सर्वांगीण उद्धार करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. तदनुसार आमरण अस्पृश्यांची व पददलितांची सेवा करून त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून दाखविली. अस्पृश्योद्धाराचे अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर आंबेडकरांनी रचनात्मक कार्यासही सुरुवात केली. कुठे वाचनालय उघड, शाळा स्थापन कर, कुठे क्रिकेट क्लब सुरू कर आदी गोष्टीवर प्रथमतः त्यांनी भर दिला. केवळ अस्पृश्योद्धार करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी विविध मार्ग चोखडले. वृत्तपत्र काढली, सभा संमेलने भरवली, परिषदा आयोजित केल्या. अस्पृश्य समाजावर सतत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेब निरंतर झटू लागले, परिश्रम घेऊ लागले. आपले अंगीकृत कार्य करीत असताना ते तहान भूक विसरले. त्यांनी विश्रांती घेतली नाही, आपल्या प्रकृतीची काळजी घेतली नाही किंवा पैशाची पर्वा केली नाही. त्यामुळे अस्पृश्य समाजात नवचैतन्य निर्माण झाले. जागोजागी सामाजिक परिषदांचे आयोजन होऊ लागले. ठिकठिकाणी प्रचंड मेळावे भरू लागले. त्यांच्या कार्याची व्याप्ती द्रुत गतीने वाढू लागली. त्यामुळे त्यांना क्षणाचीही उसंत मिळत नसे. कामाचा ताण साहजिकच त्यांच्या प्रकृतीवर पडू लागला. तरीही ते आपल्या अंगीकृत ध्येयापासून तसूभर ढळले नाहीत. पददलित अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अखंड कार्य करणाऱ्या बाबासाहेबांना यथामती व यथाशक्ती मदत करण्यासाठी त्यांच्या पत्नी रमाबाईंनीही आपले जीवन त्याच कार्यासाठी समर्पण केले.
त्यांनीही इतर धार्मिक व्रत बाजूला सारून अस्पृश्योद्धाराचे महान व्रत स्वखुशीने स्वीकारले आणि आजीवन तन मन धनाने व निष्ठेने पाळण्याचा निश्चय केला. या पवित्र कार्यासाठी साध्वी रमाबाईंनी आपल्या पतिदेवांना पददलित अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अखंड कार्य करणाऱ्या बाबासाहेबांना यथामती व यथाशक्ती मदत करण्यासाठी त्यांच्या पत्नी रमाबाईंनीही आपले जीवन त्याच कार्यासाठी समर्पण केले. त्यांनीही इतर धार्मिक व्रत बाजूला सारून अस्पृश्योद्धाराचे महान व्रत स्वखुशीने स्वीकारले आणि आजीवन तन मन धनाने व निष्ठेने पाळण्याचा निश्चय केला. या पवित्र कार्यासाठी साध्वी रमाबाईंनी आपल्या पतिदेवांना पूर्ण साथ दिली, सतत प्रोत्साहन दिले आणि समाजातील महिलांसह चाळीचाळीतून व मोहल्ल्यातून फिरून अस्पृश्यता निर्मूलनार्थ स्वतःही प्रचार व प्रसार केला. अशा प्रकारे अस्पृश्योद्धाराचे व्रत त्यांनीही आमरण निष्ठेने व श्रद्धेने पाळले. आंबेडकर पती-पत्नीने लावलेल्या व वाढवलेल्या अस्पृश्योद्धाराच्या वृक्षाची सुमधुर फळे आजचा अस्पृश्य समाज समाधानाने खात आहे. त्याबद्दल आपण सर्व त्यांचे कृतज्ञ आहोत. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात. जर आपणास माझी ही वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.